जशी 8 वाजले कुरडया डायरेक्ट हातावर निघते। खूप छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र कुरडया झालेल्या आहेत। 15 किलोच्या कुरडईचं योग्य प्रमाण। चला आता कुरडई बनवायची, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। शुभ सकाळ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर मी वैशाली। आता वाजलेले आहेत 4:30। मस्तपैकी सगळं काही फ्रेश मूडमध्ये आवरून घेतलं। आज 2 घाट घ्यायचे होते, त्याच्यामुळे झोप तर काही आलेलीच नव्हती। मस्त कोरा चहा केला आणि चहा पिल्याच्या नंतर आता चूल पेटवायची होती। त्याच्यानंतर पाणी ठेवायचं होतं। अंधन आल्याच्या नंतर आता घाट घ्यायचा होता। माझ्या गावातल्या सगळ्या काही सासूबाईं त्या येणार होत्या। घाट जर म्हटला तर सगळेजण एकत्र येतात आणि अशा पद्धतीने घाट वगैरे घेतात, कुरडई बनवतात आमच्या गावाकडच्या पद्धतीने। तर सकाळी सकाळी इतकं प्रसन्न वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं। पण आमच्या मळ्यामध्ये ना जरा वाघाची वगैरे भीतीच असते, त्याच्यामुळे थोडंसं टायमाने आम्ही कुरडई करण्यासाठी लागलो। पण आता जवळजवळ 5 ते 5:30 वाजलेले होते। सासूबाईंनी मस्तपैकी आपलं जे काही घाटाचं पातेलं होतं त्याचं बूड घेतलेलं होतं। त्याला बूड घेणं म्हणतात, म्हणजे पातेलं काही आपल्याला लागत नाही आणि खराब होत नाही खाली, त्याच्यामुळे अगदी जाड असं मातीने बूड वगैरे घेतलेलं होतं। थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल वगैरे टाकून मातीमध्ये एकत्र करून घेतलेलं होतं। मी देखील तोपर्यंत काड पसरून दिलं। पण आता ना सकाळचे 5 वाजलेले आहे। तर चला चिक फोडायचं आहे, तुम्हाला दाखवते कशा प्रकारे चिक फोडतात। आता सवय पडून गेलेली आहे चिक फोडणं आणि सगळं काही प्रमाण वगैरे माहिती पडून गेलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करते। तर हा रात्री आपण चिक ठेवलेला, तर मागच्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे। तर मस्त असा चिक बसलेला आहे, बघू शकता तुम्ही, घट्टसर असा। आणि सासूबाईचं काम चालू होतं चिक फोडण्याचं। खूप असा एकदम असं दाट जात होता, कारण चिक जर म्हटलं जास्त बसल्याच्या नंतरच कुरडई छान येते। आणि किती पांढरा शुभ्र आहे बघू शकता, अगदी मस्त असा काचेसारखा आणि मऊसूत असा एकदम कापसासारखा दिसत होता। तर जसं जसं आपण तो चिक गाळून घेऊ तसं तसं तो अजून घट्ट होत चालतो, त्याच्यामुळे सारखा ढवळत राहायला लागतो। तर मम्मीने आणि आत्यांनी दोघींनी पण अशा प्रकारे चिक चांगला फोडून घेतला, थंड पाणी टाकून अशा प्रकारे तो चिक उन्हतनीच्या साह्याने काढून घेतलेला होता। परंतु जोपर्यंत अन्नाला म्हणजे आपण जे पाणी ठेवलेलं असतं घाटाच्या पातेल्यामध्ये, तोपर्यंत हा चिक ढवळत राहायला लागतो, कारण पुन्हा खाली बसतो, त्याच्यामुळे पुन्हा गाळावा लागतो। त्याच्याकरता मी सारखा हलवत होते तो चिक, कारण खाली बसू नये म्हणून। पुन्हा डबल तो चाळून घ्यायला लागला असता। अशा पद्धतीने सकाळी देखील पुन्हा चाळणीने तो चाळून घेतला। तर असा 15 किलोची कुरडई होती, तर म्हणजे घाट चिक भरपूर पडलेला होता। जवळजवळ म्हणजे 3.5 पायल्याच्या कुरडया म्हटल्या तर 3.5 पलंग वगैरे भरतात। तर माझे एकूण 5 पलंग भरलेले आहेत। चिक भरपूर पडला योग्य प्रमाणासह, आणि योग्य आपण जर त्याची व्यवस्थित निगा ठेवली तर छान चिक पडतो। तर पाण्याचं योग्य प्रमाण असं आहे की 2 पायली करता आपण 1 हंडा 1 गुंडी ठेवतो आणि त्याच्यातून कळशीभर बाजूला काढतो, आणि 1.5 पायली करता 1 हंडा आणि 1 कळशी असं पाणी ठेवतो। तर अशा प्रकारे कळशीभर पाणी बाजूला काढून ठेवलं जातं आणि ज्यावेळेस लागेल तेवढं पाणी ओतलं जातं। अशा प्रकारे गरम पाण्याचा अंदाज असतो। तर 10 किलो करता 1 हंडा 1 कळशी, आणि 7.5 किलो करता 1 हंडा आणि कळशी थोडीशी बाजूला ठेवली जाते। अशा प्रकारचं प्रमाण असतं। तर चला आपण प्रमाण बघू। तर आता पाण्याला उकळी आलेली होती, मीठ पण काढून ठेवलेलं होतं। सासूबाईंनी मीठ त्यांच्या मतानेच टाकलेलं होतं, कारण प्रत्येक वेळेस त्यांना अनुभव असतो। आणि गावातल्या सासूबाईं त्यांनी सगळ्यांनीच मिळून घाट घेतला। जास्त प्रमाणात घाट असल्यामुळे हलवण्यासाठी जरा बळच लागतं, माणूसबळ पाहिजे असतं, कारण एवढा सारा घाट म्हटल्यानंतर आणि एवढी सारी कुरडई एकाच टायमिंगला म्हटल्यानंतर थोडंसं ताकद लावावी लागते। आणि खूप छान पद्धतीने 15 मिनिटात चिक झालेला आहे। दोघींनी पण मस्त घाट घेतला आणि छान प्रकारे अशी पांढरी शुभ्र मस्त अशी कुरडई झालेली होती। जवळजवळ 15 मिनिटाच्या आत तो घाट झाल्याच्या नंतर असा छान पद्धतीने खूप मस्त असा घाट झालेला होता, बघू शकता। कापसासारखा मऊ असा घाट होता। थोडासा असा एकजीव केल्याच्या नंतर अगदी म्हणजे हाताला थोडंसं पाणी लावल्याच्या नंतर ज्यावेळेस हाताला चिटकत नाही त्यावेळेस समजून जायचं की आपला चिक झालेला आहे म्हणून, आणि थोड्या वेळ मग वाफ दडपवतात आणि जी काही झाकणी असते त्याच्यावर ठेवली जाते। तर बघू शकता घाट आपला रेडी होता कुरडईचा, आणि 2 पायलीचा चिक होता हा, आणि दुसरा जो होता तो मग 1.5 पायलीचा होता। असे 2 घाट घेतलेले आहे। आणि आता हा घाट झाल्याच्या नंतर आता आम्ही लगेच जो कुरडईचा जो साचा असतो तो लावलेला आहे, त्याला सोऱ्या म्हणतो आम्ही।
तर आमच्या गावाकडच्या पद्धतीने अशा मोठ्या मोठ्या कुरड्या चाळल्या जातात. माझं तर काम पण लागलं नाही, कारण मला घरात नंतर स्वयंपाकाला जावं लागलं. मी दुसऱ्या घाटाच्या वेळेसच बाहेर आली, कारण प्रथमतः म्हणजे सासूबाई त्यांना पण कामाला जायचं होतं, त्याच्यामुळे मग स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. तर बाकीच्या सगळ्या काही मस्त कुरड्या वगैरे करत होत्या. किती छान आणि मस्त अशा जाळीदार कुरड्या होत्या. एढा पण खूप मस्त बसलेला होता. जास्त मोठ्या एड्याच्या कुरड्या जर असल्या तर वर्षानुवर्ष टिकतात आणि एकसुद्धा कुरडईचा माकुडा खाली पडत नाही. अशा पद्धतीने आमच्या गावाकडच्या कुरड्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सासूबाईंनी त्यांनी सगळ्यांनीच खूप छान छान कुरड्या केलेल्या आहे. मस्तपैकी एकत्र आल्याच्यानंतर छान वाटतं. सगळ्यांचं एकमेकींशी बोलणं होतं आणि गप्पा गोष्टीमध्ये चिक कधी संपतो तो सुद्धा कळत नाही. तर आता वाजलेले होते जवळजवळ आता 7-7:30 झालेले होते. माझा पहिला घाट जो होता तो 7च्या आतच होऊन गेलेला होता. मग सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवला. एक घाट झाल्याच्या नंतर आता दुसरा पण घाट घ्यायचा होता. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला ना मी मस्तपैकी कांद्याची भाजी शिजत टाकलेली होती. सगळ्यांसाठी चहा ठेवलेला होता. चहा पिल्याच्या नंतर सगळ्यांना स्वयंपाकही बनवायचा होता. माझं काही बाहेर काम नव्हतं. जेवढं काही होतं तेवढं आटोपून घेतलं. ताईचं पण गोठ्यातलं भरपूर सारं काम होतं, त्याच्यामुळे आम्ही दोघींचे काही म्हणजे कुरडईसाठी हात काही जास्त लागलेच नाही. बाकीच्या माझ्या सासवा त्या आणि मिस्टर पण होते दाबण्यासाठी कुरडईचा घाटाचं. तर सगळ्या काय 3.5 पायल्याच्या कुरड्यांचे जे होत्या दाबण्यासाठी तेच होते. त्याच्यानंतर मग सासूबाईंनी त्यांनी दुसरा देखील घाट घेतला. तोपर्यंत माझा सगळा काही स्वयंपाक रेडी झालेला होता, फक्त भजी करायचे बाकी होते. मग त्यांनी दुसरा घाट घेतल्याच्या नंतर मग आम्ही तीसुद्धा कुरडई करून घेतली. म्हणजे 8 ते 8:30च्या दरम्यान सगळ्या काही कुरड्या रेडी झालेल्या होत्या. तर बघू शकता दुसरा घाट देखील खूप छान पद्धतीने मस्त असा झालेला होता, कापसासारखा मऊ मऊ. चल तुम्हाला दाखवते मी. आता खूप छान अशी पांढरी शुभ्र कुरडई आलेली तुम्हाला मस्तपैकी दाखवते मी. घाट झालेला होता तोपर्यंत लहान्या सासूबाईंनी छान असं काढ अंथरून दिलेलं होतं. काढामुळे एकदम छान प्रकारे कुरडई आपली सुकते. तर आता मी घरात आलेली होती बाजरीच्या भाकरी करण्यासाठी. संपूर्ण बाजरीच्या भाकरी वगैरे करून घेतल्या आणि आता मी पण स्वयंपाक झाल्याच्यानंतर बाहेर आली होती, कारण मला देखील कुरड्या करायच्या होत्या. मला पण चाळता येतात कुरड्या. मग म्हटलं चला आता काम आटोपलेलं आहे तर बाहेर जाऊन कुरड्या वगैरे करूया. खूप छान अशा मस्त गोल गरगरीत आणि छान विड्याच्या अशा कुरड्या मला पण चाळता येतात. मग थोड्याशा मी पण चाळल्या आणि त्यानंतर सासूबाईं त्या होत्या. तर बाकीच्या सासूबाईं त्यांना घरी जायचं होतं जेवणासाठी. नंतर मग सगळ्यांनाच बोलवलं आणि मस्त सगळ्याजणी एकत्र जेवणं वगैरे करण्यासाठी गप्पा गोष्टी करून अशा प्रकारे मस्त माझ्या आजच्या आत छान अशा कुरड्या झाल्या. आणि योग्य पद्धतीने असं आपण योग्य निगा जर राखली तर छान प्रकारे अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या होत्या. सगळ्या काही जणींनी मस्त अशा कुरड्या वगैरे केलेल्या आहेत. आताशी 8 वाजले, कुरड्या डायरेक्ट हातावर निघती. खूप छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र कुरड्या झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी उचलून. डायरेक्टली मेहनतीचं फळ दिसतं. पांढरी शुभ्र कुरडई आणि 8च्या आत म्हणजे आत्ताच कुरडई टाकलेली आहे आणि हातावर कुरडई येते म्हटल्यानंतर योग्य घाट आणि योग्य प्रमाण योग्य अशी निगा राखलेली असेल तर अशा पद्धतीची पांढरी शुभ्र कुरडई आपल्याला बघायला मिळते आणि खूप छान मस्त कढईभर फुलते. अगदी मस्त अशा मोठ्या मोठ्या कुरड्या चाळलेल्या आहे. बघू शकता एकसुद्धा माकुडा खाली पडत नाही. तर अशा पद्धतीने मस्त अशा सगळ्या 5 अशा खाटा भरलेल्या आहेत. अशा सगळ्या काही कुरड्या माझ्या 8च्या आत सगळ्या काही आटोपलेल्या होत्या. कसा वाटल्या तुम्हाला कुरड्या माझ्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा. 3.5 पायल्याच्या कुरड्या म्हणजे जवळजवळ मी एकादोली वाढवाच टाकलेली होती, कारण सगळं काही आता सबदून चालतंच, पण मग मळ्यातलं म्हटल्यानंतर खाणं पिणं वाढतंच. तर आता ताईने आणि मी स्वयंपाकाची तयारी चालू केलेली होती. स्वयंपाक सगळाच झालेला होता, फक्त गरमागरम भजे करायचे होते. तर ताईने तोपर्यंत कांदा वगैरे कट करून दिला आणि मग त्यानंतर मी मस्तपैकी वांग्याचं भरीत, कांद्याची भाजी, मसाले भात, बाजरीच्या भाकरी आणि गरमागरम भजे स्टार्टअप केलेले होते. त्यांना जवळजवळ 4-4:30 वाजत आलेले होते. कुरडई आता मस्त थोडी सुकत आलेली होती. घरातलं सगळं काही आवरून घेतलं. मस्त सगळ्यांची जेवणं वगैरे झाली
आणि बघू शकता कुरडई आपली मस्तपैकी कुरडईचा आकार कमी झालेला आहे, कारण चांगल्या प्रकारे सुकलेली होती. सगळ्या पलंगांवर पूर्ण सावली आलेली होती आणि कुरडई बघू शकता अगदी मस्त अशी सुकलेली आहे छान प्रकारे. तर म्हटलं चला आपण आता तळून पण बघूया. आणि त्याआधी ना आम्ही जेवढ्या काही कुरड्या सुकलेल्या होत्या चांगल्या प्रकारे तेवढ्या कुरड्या भरून घेतल्या. तर बघू शकता काडावर जर कुरडई टाकली तर खालून आणि वरतून सगळीकडून असं त्याला वारं लागतं, त्याच्यामुळे कुरडई चांगल्या प्रकारे सुकते आणि मस्त प्रकारे निघते पण. एकही माकोडा पडलेला नाही आहे. मस्त अशा कुरड्या संपूर्ण सुकलेल्या होत्या. सासूबाईने आणि मी आणि आनंदीने तिघींनी मिळून कुरडई काढली. ताई शेतात गेलेली होती त्याच्यामुळे मग ती काही नव्हती घरी. तर अशा प्रकारे मस्तपैकी सकाळी लवकर कुरडई टाकल्यामुळे सायंकाळी पण खूप पटकन सुकून गेली. तर बघू शकता सगळ्या काही कुरड्या मी अशा घाटाच्या पातेल्यात काढून घेतल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ऊन देऊन आणि मग भरून ठेवणार होते. पांढरी शुभ्र अशी कुरडईचा आकार मस्त असा गोल गरगरीत आलेला होता. जेवढी काही कुरडई आपण जेवढी मोठी चाळतो तेवढी सुकून छोटीच होते आणि तळल्यानंतर पुन्हा मोठी होते, असं कुरडईचं असतं. तर अशा प्रकारे सगळ्या अशा कुरड्या मी भरून घेतल्या. तुम्हाला कशा वाटल्या कुरड्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर अशा प्रकारे बघू शकता मस्त सगळ्या कुरड्या आता दुसऱ्या दिवशी एकदा सुकवून घेतलेल्या आहे छान प्रकारे. आणि आनंदीला आता कुरडई खायची होती म्हणून तिला तळून द्यायची होती. तर बघू शकता मी आता कुरड्या घरात आणलेल्या आहे आणि तुम्हाला तळून देखील दाखवते आणि क्रंचीनेसपणा दाखवते. अगदी खुसखुशीत आणि एकदम कढई भरून मोठी कुरडई होते अशी गावाकडची आमची कुरडई. तर खूप छान आणि मस्त झालेली होती. तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्याच्यामुळे नोटिफिकेशनमुळे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.